तो उत्तर सांगायचं मला मी कोणती क्रिया केली यापैकी. तर मला उत्तरापुढं काय लिहायचं आहे हे लिहायचं. इन्व्हर्टेंडो, कॉम्पेंडेंडो, अल्टरनेंडो आणि डिव्हिडेंडो आणि कॉम्पेंडेंडो आणि डिव्हिडेंडो. मी पहिला देतो इथं बघा आता P छेद Q R छेद T असा घेतला मी, नवीन घेतला पॉईंट लक्षात ठेवा. हा ओरिजिनल प्रश्न आहे आपला. ह्याच्यामध्ये पहिला बदलतोय मी आता. P छेद Q बदलून घेतो ह्याच्यात. P अधिक Q छेद Q आहे तसा, R अधिक T छेद आहे तसा. कोणती क्रिया केली नंतर सांगायचं, मला आता कोणी सांगायचं नाही. पहिला प्रश्न तयार केला मी. दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये बदल करायला. P वजा Q आणि Q आहे तसं ठेवला इज इक्वल टू R मायनस T अंशामधून छेद वजा केला, छेद आहे तसं ठेवला. कोणती क्रिया केली. त्यानंतर तिसरा आता यात ऍड करतो खालीच किंवा वरती घेतो. P छेद R आणि Q छेद T कोणती क्रिया केली. चौथा P प्लस Q अपॉन P मायनस Q. बेरीज पण केल्या वजा पण केल्या. अंशामध्ये छेद मिळवला, अंशामधून छेद वजा केला. R अधिक T अंशामध्ये छेद मिळवला आणि R मायनस T. आणि शेवटचं पाचवं इथे देतोय Q छेद P आणि T छेद R. सांगायचं आहे पहिलं कुणाला येतं हे कुणाला येते सांगायचं मला पटकन. हात वर ताटात वर ताट. पहिल्यांदा काय केलेलं आहे सांग. योग क्रिया केलेलं आहे म्हणजे तर बेरीज आहे फक्त. बेरीज फक्त असेल तर काय म्हणायचं सांगायचं मी. बेरीज जर असेल तर काय म्हणलेलं आहे तर हे लिहायचं पहिल्याला, इथं लिहायचं पहिल्याला योग क्रिया. काय लिहायचं पहिल्याचं तर योग क्रिया. चला इथं काय केलंय वियोग क्रिया. वियोग म्हणजे कुठे बघा वजाबाकी केलेलं आहे 2. योग क्रिया केली म्हणजेच काय केलं आपण डिव्हिडेंडो किंवा डिवायडेंडो. चला पुढे काय केलेलं आहे मी इथं P अपॉन R आणि Q अपॉन T एकांतर क्रिया केलेली. फक्त बदल कुठे केलाय मी. P आहे तसं ठेवलंय, T आहे तसं ठेवलंय आणि Q आणि R ला बदललं. कोणाला बदललं Q आणि R ला. म्हणजे एकांतर क्रिया म्हणजे कुठे आहे बघा अल्टरनेंडो. बरोबर आहे अल्टरनेंडो एकांतर क्रिया केलेली आहे. 3 झालं. पुढं 4 मध्ये ऍट अ टाइम दोन्ही क्रिया व्हायला लागले. बरोबर आहे दोन्ही आपण केलेले आहेत म्हणजे काय ना 4 नंबर येणार इथे 4. चौथ्याचं उत्तर हे. आणि पाचव्याचं हे चौथ्याचं उत्तर. पाचव्याच काय ना उलट केलंय. हे पण उलट केले, पहिलं पद पण उलट केले, दुसरं पद पण उलट केले म्हणजे इन्व्हर्टेंडो केले व्यस्त क्रिया. हे झालं 5चं उत्तर. हे झालं 5. लिहून घे. काय बघा पहिला प्रश्न यामध्ये आपण आता जे 5 नियम बघितले त्यावर आधारितच आहे. बघा इथं आपल्याला A छेद B ची किंमत दिलेली आहे त्यांनी. A अपॉन B किती दिलेला आहे 7/3. मग अशी आपल्याला पण 2 पदं होतीच. इकडे एक पद होतं आणि इकडे एक होतं. लेफ्ट साईडला एक होतं आणि राईट साईडला. चला आपल्याला हा प्रश्न बनवायचा असा पहिला. मला ह्याचं रूपांतर कशात करायचं आहे 5A प्लस 3B आणि 5A मायनस 3B. चला तुलना करा ह्याच्यामध्ये. आता माझ्याकडे इथं A छेद B आहे. मला हे लेफ्ट साईडला हे बनवायचं आहे असं. म्हणजे काय सांगितले लेफ्ट साईडला काय A अपॉन B आहे. मला बनवायचं आहे काय लेफ्ट साईडला हे बनवायचं आहे आणि याच्या पुढचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. मग इथं क्वेश्चन मार्क आहे तुमचा. इथं ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ह्या रेशोची व्हॅल्यू. मला सांगा
मग लेफ्ट साईडला हे कसं बनणार, ए छेद बी च मला बनवायचंय काय, हे बनवायचंय. मग काय काय गरज पडली मला, काय काय कमी पडणार आहे सांगा. ए ला कितीनं गुणायला पाहिजे, 5 न. बी ला कितीनं गुणायला पाहिजे, 3 न. मग ते पहिला गुणून घ्यायचं. पहिला काय करायचं, गुणून घ्या. ए अपॉन बी, ए ला कितीनं गुणायचं आहे सांगा, 5 न. आणि बी ला 3 न, खाली 3 न. मग 5/3 न मल्टिप्लाय करायचं. मग जर लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केल्यावर राईट साईडला पण काय होणार, काय होणार, त्यानंच मल्टिप्लाय करायचं. जे आपण डाव्या बाजूला केले तेच उजव्या बाजूला. कुठं आणलं 5/3 सांगा आपण. ए ला 5 न मल्टिप्लाय करायचंय आणि बी ला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 3 न. मग आपलं काय होणार जरा सांगा आता, 5a आणि इथं होणार 3b. चला याचा गुणाकार काय होणार, 7×5 = 35, 3×3 = 9. बघा आपली एक स्टेप मिळाली, 5a आणि 3b मिळालं. चला इथं काय केलं, हे कोणती क्रिया केला इथं, बेरीज. बेरीज म्हणजे कुठला नियम आहे इथं सांगा, 5 नियमापैकी कुठला नियम, योग वियोग क्रिया दोन्ही, कॉम्पेंडंट आणि डिपेंडंट. मग चला ह्याचं करून घ्या. अंशामध्ये छेद मिळवायचा आणि अंशामधून छेद काय करायचा, वजा करायचा. अंशामध्ये छेद मिळवला, अंशामधून छेद वजा केला. तयार झालं का, असं झालं का तयार. आता हे पुढचा आन्सर कसं येते बघा. अंशामध्ये छेद काय करायचा, मिळवायचा आणि अंशामधून छेद काय करायचा, वजा करायचा. चला पुढची स्टेप काय होणार आता, 5a + 3b अपॉन 5a - 3b. चला 35 + 9 किती होते, 44 झालं. आणि यामधून 9 मायनस करा, पहिलं 5 गेलं, 26 झालं. ह्याला आपण भाग लावू शकतोय. कितीने भाग लावला, 2 न. 2 भाग लावलं किती आलं, निम्म निम्म होते. 44 निम्म 22 आणि 26 निम्म 13 झालं. हे आपला आन्सर एवढं फायनल आलं. हे झालं पहिल्याच आन्सर. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा. कुठे आहे क्वेश्चन नंबर 2 बघा. पण आपलं ह्याच्यात दिलेलं काय आपल्याला ते पहिला घ्यायचं. गिवन काय आहे, a/b = 7/3 हे गिवन आहे आपलं. आता ह्याचं रूपांतर कशात करायचं आहे, 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b². आता यामध्ये एक एक्स्ट्रा घटक दिलाय, कुठला दिलाय मला सांगा. पहिला स्क्वेअर करणार का 2 न गुणणार, ह्याला काय करणार, पहिल्यांदा स्क्वेअर करणार का 2 न गुणणार. पहिला कधी स्क्वेअर करायचं, पहिला काय करायचं, स्क्वेअर करायचं. कारण तुमचं पहिला गुणल्यावर मग हा 2चा पण स्क्वेअर होणार. मग पहिला a² अपॉन b² = 7² अपॉन 3². मग आता कितीने गुणणार सांगा, a ला 2 न गुणायचं आणि b ला कितीने गुणायचं आहे, 3 न. मग a ला a² अपॉन b² इंटू 3 अपॉन काय होणार, 2 अपॉन काय होणार, 3 तयार होते. मग इकडे पण 2/3 झाल्यावर इकडे पण काय होणार आहे, त्याला याचा वर्ग करून घ्या. 7 किती होतोय, 49 आणि 3 3 किती झालं, 9. याला पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 2/3. चला 2/3 कुठून आलं सांगा. ए ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे आणि बी ला 3 न. चला ह्याची पुढची स्टेप सांगा आता याच्यावर. बरं जसं आपण केलं इथं. हातोरा करा सगळे. इथं काही तिरकस गुणाकार येत नाही, वरचा गुणाकार करायचा. 2a² आपण काय झालं, 3b². चला वरचा गुणाकार काय येतो, 49 × 2 98 आणि 9 3 किती आलं, 27. चला इथं पण आपली स्टेप आली. चला ह्याच्या पुढचं काय करायचं आहे, हातवर करायचं सगळ्यात वर करा. चला सगळ्यात वर.
हम्म काय करायचं आहे, पहिला कॉम्पाउंड विंडो नंतर डिव्हिडंड विंडो, पहिला योग क्रिया नंतर वियोग क्रिया. अंशामध्ये छेद काय करायचा, मिळवायचा, आणि अंशामधून छेद काय करायचा, वजा करायचा. इज इक्वल टू 98 प्लस काय करायचं 27, आणि अंशामधून छेद काय करायचा, वजा करायचा. हे लेफ्ट साइडला आहे तसं राहिलं. 2x² प्लस 3b² अपॉन काय 2x² मायनस 3b² इज इक्वल टू काय आलं, किती होते 100 किती आलं 25, आणि इथं 71 आलं. मग 125 अपॉन 71 हे आन्सर आलं तुमचं. हे दोन पहिला प्रश्न लिहून घ्या.